भाऊ बहिणीच्या नात्यात थोडी मस्ती तर पाहिजेच ना. तर मग काय ठरवलं, या रक्षाबंधनला आमच्या दीपालीला आणि दिदीला असं गिफ्ट द्यायचं ना की त्यांनी ते आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. बॉक्स बघूनच त्या दोघींना वाटलं आत नक्की आयफोन असणार. मग काय, रक्षाबंधन नंतर गिफ्ट घेऊन दोघी बसल्या ना भाऊ गिफ्ट फोडण्यासाठी. आणि बघा, हे बघा, हे बघा, चेहऱ्यावरचा त्यांचा आनंद बघा. डोळ्यात हजारो स्वप्न होते की माझा भाऊ जगातला बेस्ट भाऊ आहे, आज 100% मोठं गिफ्ट मिळणार. मनातल्या मनात त्यांच्या डोक्यात हेच विचार 100% चालू असणार. आणि आता तो क्षण आला होता, इतिहासात लिहिला जाईल असा क्षण. मोठ्या बॉक्सच्या आत छोटा बॉक्स, त्याच्या आत पिशीत पिशी, पिशीत पिशी, पिशीत पिशी, पिशीत पिशी, आणि अखेर सगळ्या शेवटी त्यांच्या हातात मिळाले एक चॉकलेट आणि 21 रुपये. त्या दोघी पण काही क्षण शांतपणे त्याकडे बघत होत्या. आणि अखेर सत्य समोर आलं. अपेक्षा होती एका आयफोनची, पण हातात मिळालं एक चॉकलेट आणि 21 रुपयांचं सरप्राईज गिफ्ट. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव असे होते की मी एका क्षणात जगातला बेस्ट भाऊवर डायरेक्ट जगातला सर्वात कंजूस भाऊ हा पुरस्कार मला त्या दोघींनी दिला. मला तर क्षणभर वाटलं की ज्या बॉक्समध्ये गिफ्ट होतं तोच माझ्या डोक्यावर फुटतो की काय, पण तसं काही झालं नाही. त्या दोघी खूप चांगल्या आहे. त्यांच्या चेहऱ्यावरच्या निराशेसाठी तर मी सगळा उद्योग केला होता. तुमच्याही भावाने बहिणीने तुम्हाला असं कधी फसवलंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, नात्यातल्या या गोड खोड्या कायम जपून ठेवा.